जळगावच्या येथील परदाळ्या गावाजवळ घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेत जे मयत व्यक्ती होते ते मयत सर्व मृतदेह जे आहे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। आता नेमके मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कधी दिले जाणार आहेत, ताब्यात देण्याची प्रक्रिया कशी पार पडणार आहे, मृतदेह नेमके कशा माध्यमातून नातेवाईकांपर्यंत पोहोचणार आहे किंवा त्या गावापर्यंत पोहोचणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर सर आहेत। काय सांगणार सर, सकाळपासून या ठिकाणी नातेवाईक आलेले आहेत, आपापले मृतदेह ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, मात्र कुठलीही माहिती त्यांना मिळत नसल्यामुळे ते संभ्रमात आहे। कशा पद्धतीची प्रक्रिया पार पडणार आहे? नाही, रात्रीपासूनच आपण मृतदेह जेव्हा आले त्यावेळेस पीएमची प्रोसिजर रात्रीपासून सुरू केली। 6 डेड बॉडीजचे पीएम झालेलं आहेत। ह्याच्यात सगळे मृत व्यक्ती हे मॅक्झिमम हे नेपाळ आणि उत्तर प्रदेशाचे असल्या कारणामुळे ह्यांना नंतर लॉंग डिस्टन्स त्यांना ट्रॅव्हल पण करायचं, त्यांची आयडेंटिफिकेशन पण करायचं, त्यांचे नातेवाईक प्रॉपरली आयडेंटिफाय करायचं, त्यांना मदत पोहोचवायची। त्याच्याकरता पीएम नंतर एक एम्बाल्बिंग नावाची प्रोसिजर असते। ही एम्बाल्बिंग प्रोसिजर ही ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये होत असते। एम्बाल्बिंग एकदा केल्यानंतर आपल्याला बॉडीला कमीत कमी 7 ते 8 दिवस कसल्याही प्रकारची म्हणजे जी आपण म्हणतो ना सडण्याची किंवा कुजण्याची प्रक्रिया ही होत नाही। बॉडी जी डेड बॉडी ही व्यवस्थिशीर राहते, त्यामुळे एम्बाल्बिंगची प्रोसिजर करण्यासाठी आपण ऑलरेडी डेड बॉडी ॲनाटॉमी डिपार्टमेंटमध्ये पाठवलेली आहे आणि नातेवाईकांची पूर्ण काळजी जिल्हा प्रशासन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घेत आहे। रात्रीपासून त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था इथंच करण्यात आलेली आहे। आयडेंटिफिकेशन रेल्वेचे अधिकारीसुद्धा आलेले आहेत। ज्या बॉडीजचं आयडेंटिफिकेशन होईल त्यांना ताबडतोब ते त्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयाची रोख मदत करणार आहेत। महाराष्ट्र शासनानं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपयाच्या निधीची ऑलरेडी त्यांनी घोषणा केलेली आहे। तसंच रेल्वे अधिकारी एकदा कन्फर्म झाल्यानंतर 1 लाख रुपये त्यांच्या नातेवाईकाच्या खात्यावर सुद्धा टाकणार आहेत। सर, आता ईशामध्ये जे मृतदेह आहेत काही लोकांचं शवविच्छेदन झालेलं आहे, मात्र अद्यापही काही बाकी आहे का? हां, आता 13 बॉडीजपैकी 6 बॉडीजचं शवविच्छेदन झालेलं आहे। ज्या बॉडीज कन्फर्म आयडेंटिफाय होतात त्यांचा पंचनामा होतो त्या बॉडीचा आपण पीएम करतो। ज्या बॉडी आयडेंटिफाय होत नाहीत त्यांचा आपण पीएम लगेच करत नाहीत। आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण पीएम करतो, पण पोलिसांनी आपल्याला आता जर पोलीस किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरने निर्देश दिले तर आपण सगळ्या बॉडीची पीएम आता उरकणार आहोत। शवपेटीज पण इथं आलेले आहेत आणि उरलेली जी प्रक्रिया आहे ही पूर्ण लवकरात लवकर करून घेणार आहोत। आता ज्या व्यक्तींची ओळख पटलेली आहे त्यांचे शवविच्छेदन पण झालेलं आहे, ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कशी प्रक्रिया असेल? एम्बाल्बिंगची प्रक्रिया झाल्यानंतर बॉडीज परत पीएम रूममध्ये आल्यानंतर आम्ही ह्या डेड बॉडीज ज्या आहेत पूर्ण कन्फर्मेशननुसार पोलिसांना हँडओव्हर करणार। मग पोलीस इथून ह्या पोलीस किंवा जिल्हा प्रशासन ह्या डेड बॉडीज साठी ॲम्ब्युलन्स किंवा रेल्वे किंवा बाकी जी काय सिस्टीम आहे त्यानुसार ते त्यांच्या राहत्या घरी पोहोचवणार आहेत, शासनाकडनं पोहोचणार आहेत। तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर गिरीश ठाकूर की त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। या घटनेतले जे मृतदेह आहे ज्यांची ओळख पटलेली आहे ते मृतदेह आहे सर्व कायदेशीर जी प्रक्रिया पार पडल्यानंतर ती शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। त्या संदर्भातल्या शवपेट्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ती मदत देण्यासाठी रेल्वेचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र ज्यांची ओळख पटलेली नाही अद्याप त्यांचं शवविच्छेदनसुद्धा बाकी आहे। मग त्यामुळे त्यांचं शवविच्छेदन कधी होणार, ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात कधी जाणार, त्यांची ओळख कधी पटणार, असेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। मात्र ज्या मृतदेहांची ओळख पटलेली आहे ते मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया आता काही वेळातच या ठिकाणी सुरू होणार असून शासनाच्या माध्यमातून शवपेटी किंवा वाहनाच्या माध्यमातून थेट मयत व्यक्तीच्या घरापर्यंतचे हे प्रक्रिया जी आहे शासन ही सुविधा नातेवाईकांना उपलब्ध करून देणार असतील। त्या संदर्भातली रोख मदतसुद्धा त्यांना दिली जाणार असल्याची माहिती आपल्याला अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन अजगर अली सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।